तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा, आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्यामध्ये तृतीय श्रेणी आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण वाढवण्यासाठी $500 $500 मिलियन कर्ज मंजूर केलं आहे. तर आशियाई विकास बँकेने बघा कोणतं राज्य आहे ते आपलं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा या ठिकाणी $500 मिलियन कर्ज या ठिकाणी मंजूर केलेलं आहे बघा. त्या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली होती. आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत बघा रमेश बैस आणि लिंग गुणोत्तर किती आपल्या महाराष्ट्राचं 929 आहे बघा. पेपरला आत्ता विचारलेलं आहे बघा भरपूर वेळा. त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता किती आहे तर 365. किती आहे? महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आहे 365. पुढचा प्रश्न आहे बघा, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे? तर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आहे याचा कार्यकाळ बघा 5 वर्षापर्यंत या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. अजून किती? 5 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे बघा. देशामधील 81.35 कोटी जनतेला बघा 1 जानेवारी 2024 पासून पुढील 5 वर्षासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा. या योजनेचा कालावधी 31 डिसेंबर 2023ला संपणार होता, परंतु 5 वर्ष यामध्ये वाढ करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा कार्यालय अंतर्गत अनुदानित किमतीत मिळणाऱ्या धान्य व्यतिरिक्त 5 किलो धान्य या ठिकाणी मोफत मिळणार आहे. आणि मित्रांनो याची घोषणा छत्तीसगडचे ज्यावेळेस निवडणुकीचा प्रचार होता त्यावेळेस पंतप्रधानांनी याची घोषणा केली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी आपला, तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला घरबसल्या डिग्री घ्यायची असेल तर DY पाटील जी काही युनिव्हर्सिटी ती आपल्यासाठी बघा घरबसल्या ऑनलाईन डिग्री आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो ज्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या असतात त्यामध्ये बघा MBA लागतं, त्याच्यानंतर EMBA लागतं आणि BBA लागतं. हे सगळं तुम्हाला घरबसल्या या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक फॉर्म दिलेला आहे, त्या लिंकवर क्लिक करायचा आणि तो फॉर्म भरायचा. काय नाही, फक्त आपलं नाव नंबर टाकायचा असतो, जास्त काही अवघड नाही मित्रांनो. आणि या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनविषयी सगळी चौकशी तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला येणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म भरून घ्या मित्रांनो. 100% या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन डिग्री मिळणार आहे बघा. कोणत्या डिग्र्या मिळणार आहेत तर बघा MBA, त्याच्यानंतर EMBA आणि BBA ह्या सगळ्या डिग्र्या तुम्हाला या ठिकाणी घरबसल्या मिळणार आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक फॉर्म दिलेला आहे मित्रांनो, तो फॉर्म नक्की भरून घ्या. त्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये ॲडमिशनची प्रोसेस समजणार नाही. त्यामुळे ॲडमिशन चालू झाले आहेत बघा. www.dypatil.edu.com या वेबसाईटला तुम्ही नक्की भेट द्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही फॉर्म आहे तो भरून घ्या. तुम्हाला याची सगळी माहिती या ठिकाणी सांगितली जाईल. तर कशा डिग्री असणार आहेत बघा, यामध्ये जे काही नॅक असणार आहे त्याचं पूर्णपणे आपल्याला बघा या ठिकाणी नॅकची A++ ग्रेड ह्या DY पाटील युनिव्हर्सिटीला आहे बघा. यामध्ये MBA, EMBA आणि BBAचे आपल्याला डिग्र्या मिळणार आहेत. DY पाटील युनिव्हर्सिटीच का तर या ठिकाणी बघा स्टडी आपण कोणत्या ठिकाणी, जर तुम्ही एखाद्या छोट्याशा गावामध्ये असाल, खेड्यामध्ये असाल किंवा रानात राहत असाल, फक्त आपल्या मोबाईलला नेटवर्क पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही स्टडी करू शकता. त्याच्यानंतर महिन्याला आपल्याला मास्टर क्लास भेटणार आहे बघा, जे काही एक्सपर्ट असणार आहेत त्यांच्याकडून. त्याच्यानंतर सॉफ्ट स्किल ट्रेनिंग भेटणार, जॉब ओरिएंटेड जे काय आपल्याला सर्टिफिकेशन असणार ते सगळे सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी DY पाटील पुरवणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक आहे मित्रांनो त्या लिंकवर अवश्य टच करा आणि तो फॉर्म भरा, आपलं नाव टाका व्यवस्थित आणि तुम्हाला या ठिकाणी सगळी माहिती या ठिकाणी सांगितली जाणार आहे. तर चला आता आपल्या व्हिडिओकडे वळूयात आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, 3ऱ्या विश्व हिंदू परिषदेचं जे काय आयोजन आहे हे कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो 3ऱ्या विश्व हिंदू परिषदेचं जे काय आयोजन आहे हे थायलंड या देशामध्ये करण्यात आलं. कुठं? थायलंड या देशामध्ये. थायलंडची राजधानी कोणती बघा? बँकॉक आहे. आणि याच बँकॉकमध्ये बघा 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान बघा याचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटन कोणी केलं होतं? मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं होतं, लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो जी काही परिषद आहे या परिषदेचं आयोजन 2014मध्ये दिल्लीमध्ये आणि 2018मध्ये बघा शिकागो या ठिकाणी झालं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, 28व्या युरोपियन युनियन फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येत आहे? तर दिल्ली या ठिकाणी बघा याचं आयोजन करण्यात येत आहे. कुठं? दिल्ली या ठिकाणी. 1 ते 10 डिसेंबर दरम्यान याचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. भारत आणि युरोपियन युनियनमधील समृद्ध सांस्कृतिक संबंध जे काही साजरे करण्यासाठी समर्पित या सिनेमॅटिक फेस्टिवलमध्ये 28 युरोपियन ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो श्री नारायण जाधव यांना 2023चा जो काही ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे बघा. श्री नारायण जाधव
यांना बघा जाहीर झालेला आहे बघा. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अविप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महान व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने हा पुरस्कार बघा प्रत्येक वर्षी देण्यात येतो. तर मित्रांनो, याची पुरस्काराची रक्कम 5 लाख रुपये इतकी आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 33वा व्यास सन्मान या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर पुष्पा भारती यांना बघा जो काही 33वा व्यास सन्मान आहे किंवा 33वा व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात आले बघा. पुष्पा भारती एक बघा हिंदी लेखिका आहेत बघा. के बिर्ला फाउंडेशनने बघा 1991 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती. गेल्या 10 वर्षामध्ये प्रकाशित झालेलं भारतीय नागरिकांना हिंदी साहित्यामधील जे काय उल्लेखनीय कार्य आहे हे कार्य करणाऱ्याला बघा हा पुरस्कार देण्यात येतो. लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर यामध्ये जर पाहिलं तर 4 लाख रुपये बघा मानपत्र सन्मानचिन्ह देऊन बघा यांचा सत्कार करण्यात येतो. नेक्स्ट बघा, नुकतेच CRPFचे नवीन महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली बघा. अनिश दयाल सिंह CRPFचे नवीन DG असणार आहेत. 1988 बॅचचे मणिपूर केडरचे IPS अधिकारी आहेत. 30 नोव्हेंबर रोजी बघा विद्यमान SL थाओसेन यांच्या निवृत्तीनंतर CRPFचा अतिरिक्त कार्यभार बघा यांनी सांभाळण्यात आलेला आहे बघा. तर मित्रांनो, CRPFचा लॉंग फॉर्म बघा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. CRPFची स्थापना 27 जुलै 1939ला झालेली, 1939ला. तर CISFचे महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा? नीना सिंह यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली. संकल्प गुप्ता हा जो काय खेळाडू आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोणता खेळ आहे बघा? बुद्धिबळ. लक्षात ठेवा, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे आणि हा महाराष्ट्राचा आहे. नेक्स्ट आहे बघा नवीन मलिक हा खेळाडू. तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. महत्त्वाचे प्रश्न आपण टाइमपास नाही करणार, पटपट घेणार आहेत. त्याच्यानंतर विनेश फोगट कोणत्या खेळाशी बघा? तर सर्वांना माहिती आहे कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा परख. परख काय आहे बघा? परख हे काय आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर परख बघा या ठिकाणी जर पाहिलं आपण ऑप्शन्स क्रमांक 3 बघा भारतामधील पहिलं राष्ट्रीय मूल्यांकन नियामक हे परख आहे. पुढचा प्रश्न बघा इंटर कॉन्टिनेंटल कप 2023चा विजेता देश कोणता आहे? तर भारत या ठिकाणी विजेता देश आहे. लक्षात ठेवायचं भारत. तर मित्रांनो, ही 4 देशांमध्ये खेळवली जाणारी फुटबॉल स्पर्धा आहे. यामध्ये विजेता देश बघा भारत राहिलेला आहे. उपविजेता बघा लेबनॉन हा देश राहिलेला आहे. ठिकाण कोणत्या ठिकाणी? तर बघा कलिंग स्टेडियम भुवनेश्वर या ठिकाणी याचं आयोजन केलं होतं आणि 3ऱ्या क्रमांकाची होती बघा. याचा आयोजक कोण करतं? आयोजक तर बघा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन. पुढचा प्रश्न आहे बघा आत्ताच बघा TCSला अशा प्रकारचे प्रश्न खूप विचारले जातात. पहिलं सौर ऊर्जेवर, त्याच्यानंतर पहिला जिल्हा, पहिलं गाव, अशा प्रकारचे प्रश्न पहिले भारतातील, महाराष्ट्रातील. तर यावर जास्त फोकस करायचं. यावर आपण एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवणार आहेत. तर भारतामधील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं जे काही मोढेरा गाव आहे कोणत्या राज्यामध्ये येतं? तर हे कोणत्या राज्यामध्ये येतं बघा? गुजरात राज्यामध्ये हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? गुजरात राज्यामध्ये. लक्षात ठेवायचं या ठिकाणी. तर बघा याची जी काही सुरुवात आहे बघा 9 ऑक्टोबर 2022ला गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यामधील मोढेरा गाव बघा भारतामधील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये होणार काय? दिवसभर आपल्याला माहिती आहे उन्हाचा तडाखा असतो. त्या उन्हाच्या तडाख्यामध्ये जे काही सोलर प्लेट असतात बघा वर बसवलेल्या, त्यामधून बघा एक वायर येते आणि ती बॅटरी चार्जिंग करते बघा. बॅटरीवर रातभर बघा आपला कार्यक्रम चालतो, TV चालते, मोबाईल चार्जिंग होते, त्याच्यानंतर बल्ब वगैरे चालतात बघा. मोढेरा गाव बघा सूर्य मंदिरासाठी प्रसिद्ध आहे बघा. आणि 2022च्या युनेस्को वारसा यादीमध्ये सूर्य मंदिर मोढेरा याचा या ठिकाणी समावेश झालेला आहे. तर मित्रांनो, असेच खूप महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. कमीत कमी बघा 500 लाईक तरी या व्हिडिओला झाले असतील पाहिजे मित्रांनो, झाले पाहिजे. तुम्ही नक्कीच 500 लाईक पूर्ण करताल असा माझा विश्वास आहे बघा. त्यापेक्षा जास्त करताल. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आणि आपल्या परिवारामध्ये जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण की आपण फालतू चॅनल भरपूर सबस्क्राईब करतो, त्याचा 1% फायदा होत नाही. परंतु ज्या ठिकाणामधून आपलं नॉलेज वाढतं त्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. कमीत कमी आपल्या 5 व्हॉट्सअप ग्रुपला तरी हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आत्ताच्या आत्ता, जेणेकरून मला सुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी अतिशय असा आनंद वाटेल. नक्कीच तुम्ही शेअर करा 5 मित्रांना 5 व्हॉट्सअप ग्रुपला. तर पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताने टिंबटिंब रोजी बंगालच्या उपसागरामध्ये INS अरिहंत या आण्विक पाणबुडीवरून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अतिशय अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तारीख विचारली बघा 14 ऑक्टोबर 2022ला.
पुढचा प्रश्न बघा, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे? तर हे कोणत्या ठिकाणी बघा, ऑप्शन्स क्रमांक ए हिंगोली, लक्षात ठेवा हिंगोली जिल्ह्यामधील वसमत या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या संशोधन केंद्राचे अध्यक्ष म्हणून खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, हिंगोली जिल्हा हळदीचं सर्वात जास्त उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी 2 प्रश्न कव्हर झाले, हळदीचं उत्पादन कुठं आणि ते संशोधन केंद्र कुठं, आलं लक्षात. 2022-23च्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये यामध्ये 100 कोटी रुपयाची तरतूदसुद्धा करण्यात आलेली. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा, इंडोनेशियाची नवीन राजधानीचं या ठिकाणी नाव विचारलंय. तर इंडोनेशियाचं जी काही नवीन राजधानी त्याचं नाव आहे बघा नुस्तारा, लक्षात ठेवायचं आपल्याला नुस्तारा. पुढचा बघा, या ठिकाणी जानेवारी 2022मध्ये जकार्ताऐवजी नुस्तारा राजधानीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, वातावरणाचे जे काय बदल आहे बघा, त्यामुळं या ठिकाणी राजधानी बदलली जाते. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लुंबिनी बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आलं. तर सदर विद्यापीठ हे कोणत्या देशामध्ये नरेंद्र मोदी यांना बघा डॉक्टरेट पदवी दिलेली, कोणत्या देशाने दिली? तर बघा, नेपाळ या देशाने ही पदवी दिलेली, लक्षात ठेवा नेपाळ देशाने. नेपाळमधील विद्यापीठाकडून बघा पदवी प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे भारतीय पंतप्रधान पहिलेच ठरलेले आहेत. लुंबिनी बघा बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळवणारे पहिले ते परदेशी नागरिक सुद्धा आहेत बघा नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक चंद्र दिन. बघा, जागतिक चंद्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर बघा, चांद सा रोशन चेहरा. तर बघा 20 जुलै, आलं लक्षात, 20 जुलैला जागतिक चंद्र दिवस हा साजरा केला जातो. तर तुम्हाला विचारलं याचं कारण सांगा बा सर. त्याचं कारण आहे बघा, मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं 20 जुलै 1969ला. त्यामुळे बघा हा चंद्र दिवस साजरा केला जातो. अंतराळवीर कोण होते? बघा, नील आर्मस्ट्रॉंग हे होते. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, भाजपच्या पक्षाच्या वतीने सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम हा कोणाच्या नावावर आहे? तर भाजप पक्षाच्या वतीने सर्वात जास्त काळ शिवराज सिंह चौहान, लक्षात ठेवा शिवराज सिंह चौहान यांच्या नावावरती हा विक्रम आहे. तर हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, लक्षात ठेवा, ते पुन्हा एकदा निवडून सुद्धा आले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे नवनियुक्त 20वे राज्यपाल रमेश बैस यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवलेलं आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, ते झारखंड आणि त्रिपुरा, लक्षात ठेवा झारखंड आणि त्रिपुरा या 2 राज्याचे पूर्वी राज्यपाल होते. पुढचा प्रश्न आहे बघा, 15व्या वित्त आयोगाच्या अंतिम अहवालानुसार केंद्राकडून राज्याला मिळणारा जो काही कर महसुलीचा वाटा आहे तो किती टक्के असावा असं अहवालामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, तिचं प्रमाण दिलं आहे बघा 41% इतका असावा. किती? 41% इतका असावा. पुढचा प्रश्न स्टार मारून लिहून ठेवा, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बघा, हा कोणाला? नरेंद्र मोदी, आलं लक्षात, नरेंद्र मोदी यांनाच हा प्रदान केलेला आहे. तर बघा, याविषयी थोडी माहिती बघूयात. हा जो काही पुरस्कार आहे हा दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे देण्यात येतो. पहिल्याच वेळेस दिला होता 2022मध्ये नरेंद्र मोदी यांना प्रदान केला. त्यानंतर लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार हा बघा राज्य शासन सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे दिला जातो. याची सुरुवात 1992ला झाली होती. आणि जो काही पहिला पुरस्कार आहे हा माणिक वर्मा यांना देण्यात आला होता. यामध्ये 5 लाख रुपये मिळतात. 2022चा पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया, लक्षात ठेवा पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरी वादक यांना हा देण्यात आलेला आहे. कोणत्या वर्षी? बघा, कोणत्या वर्षी जगाची लोकसंख्या 8 अब्जावरती पोहोचली? अतिशय IMP प्रश्न आहे. तर तारीख लक्षात ठेवा 15 नोव्हेंबर 2022ला 8 अब्जावरती बघा जगाची लोकसंख्या पोहोचलेली आहे, आलं लक्षात. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक लोकसंख्येच्या अहवालानुसार 2030ला बघा 8.5 अब्जापर्यंत आपली लोकसंख्या जाणार आहे. 2050ला बघा 9.7 अब्ज. किती? 9.7 अब्ज. 2080ला बघा 10.4 अब्ज. आणि मित्रांनो, तुम्हाला जर पूर्णपणे याची करंट अफेअरची PDF पाहिजे असेल तर बघा 149 रुपयाला बघा आपण ही चालू घडामोडीची PDF आपल्यासाठी लॉन्च केलेली. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, जो काय आपला स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे, जो काही फोनपे व्हॉट्सअप नंबर एकच आहे, त्याला तुम्हाला 149 सेंड करायचे आहेत. किंवा जो काही QR कोड आहे तो स्कॅन करून तुम्ही 149 रुपये पाठवा. मी तुम्हाला एकदा सांगणार आहे, वारंवार सांगणार नाही. कारण की बघा, एकदा चांगल्या गोष्टी आपण बघा कधीच पैसे घालत नाही. आपण कुठं पण बघा योग्य दिशेने आपला अभ्यास होत असेल तर आपल्या मन निसतं म्हणतं जाऊ दे मोरदे नको पैसे घालायला.
परंतु नक्की तुम्ही PDF घेतली पाहिजे. आता तुम्ही व्हिडिओ पाहिला, PDF वाचली तर बघा तुम्हाला 100% फायदा होईल. कारण की एक मार्क महत्त्वाचा असतो. याची किंमत आपल्याला फायनलच्या मेरिट वेळेस कळते मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ही PDF घ्यायची असेल तर मला ₹149 पाठवा. तुम्हाला हे PDF आणि एका WhatsApp ग्रुपला ॲड केलं जाईल. तुम्हाला त्या ठिकाणी डेली अपडेट टाकले जातील महत्त्वाचे PDF वगैरे. त्यामुळे तुम्ही नक्कीच ही PDF घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये 100% फायदा होईल. स्क्रीनवर दिसत असलेला जो काही WhatsApp नंबर आहे, फोनपे नंबर आहे, जे काही QR कोड आहे त्याला स्कॅन करून तुम्ही मला पैसे पाठवू शकता आणि WhatsApp नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला ही PDF तात्काळ पाठवली जाईल. आणि मित्रांनो, आणि आपलं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा. पुढचा प्रश्न आहे बघा, 2022 मधली सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 1 मलेशिया या देशाने जिंकली. कोणी? मलेशिया या देशाने जिंकलेली आहे. तर मित्रांनो, मलेशियाने दक्षिण कोरियाला हरवून ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकलेली बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या खरेदीची ऑर्डर देणारा कोणता पहिला परकीय देश ठरलेला आहे? म्हणजे आपल्या कोणी विकत घेतली ब्रह्मोस क्षेपणास्त्र? तर बघा फिलिपाईन्सने या ठिकाणी ऑर्डर दिलेली आहे. फिलिपाईन्स या देशाने बघा भारताबरोबर 375 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा करार केलेला आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र बघा जगामधील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे बघा ही. तर मित्रांनो, या क्षेपणास्त्राची जी काही स्पेसिफिकेशन आहे ते बघा, याची लांबी 8.4 मीटर आहे. वजन बघा या ठिकाणी दिलेलं आहे 3000 किलोग्राम. जमिनीवरून समुद्रामध्ये डागलं ते 500 किलोमीटर जाऊ शकतं आणि हवेमधून जर आपण त्याचा मारा केला तर 400 किलोमीटरपर्यंत हे उद्ध्वस्त करू शकतं. तर बघा टिंबटिंब हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 26 डिसेंबर हा जो काही दिवस आहे हा वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, द हिलिक पॉवर ऑफ फॉरेस्ट हे जे काय पुस्तक आहे हे कोणाचं आहे? तर बघा डॉक्टर अकिरा मियावाकी. लक्षात ठेवा, डॉक्टर अकिरा मियावाकी यांचं हे पुस्तक आहे. यांच्याबद्दल जर माहिती पाहिली तर बघा, मियावाकी हे जंगल निर्मित तंत्रज्ञानाचे जन्मदाते आहेत. यांचं निधन बघा 26 जुलै 2021ला झालेलं आहे. जपानमध्ये बघा त्यांनी 1300 मियावाकी जंगल या ठिकाणी विकसित केले आहेत. हे जपानी वनस्पती शास्त्रज्ञ आहेत. पुढचा प्रश्न स्टार मारा. 2023चा आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा यांना मिळाला. ते कोणत्या राज्यामधले आहेत? तर बघा त्यांचं राज्य आहे ओडिसा राज्य. ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा राज्यामधले आहेत पाहते. तर बघा ओडिशामधील स्थानिक भाषांच्या प्रगतीसाठी झटणारे भारतीय शिक्षण तज्ज्ञ आहेत. बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून हा पुरस्कार यांना मिळालेला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय ठरलेले आहेत बघा. आणि दर 2 वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो. आणि हा पण दिवस लक्षात ठेवा, जागतिक मातृभाषा दिवस असतो बघा 21 फेब्रुवारीला. कधी? 21 फेब्रुवारीला हा दिवस असतो. पुढचा प्रश्न आहे बघा, HD 3385 हे जे काही नवीन वाण हे कोणत्या पिकाचं आहे? तर हे गहू या पिकाचं आहे. लक्षात ठेवा, गहू या पिकाचं. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2023 नुसार कोणता देश पहिल्या स्थानावरती राहिलेला आहे? तर बघा फिनलँड हा देश पहिल्या स्थानावरती राहिलेला आहे. लक्षात ठेवा, फिनलँड. युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीयांना भारतात आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं? तर ऑपरेशन गंगा. लक्षात ठेवायचं आपल्याला, ऑपरेशन गंगा हे राबवण्यात आलेलं आहे. तर ऑपरेशन दोस्त काय भानगड आहे? ज्यावेळेस तुर्कीमध्ये भूकंप आला होता त्यावेळेस बघा आपली टीम इथून गेली होती, त्याला ऑपरेशन दोस्त असं म्हटलं. ऑपरेशन नार्कोस बघा रेल्वेकडून अंमली पदार्थाची तस्करी विरुद्ध रोखण्यासाठी हे ऑपरेशन नार्कोस चालवण्यात आलं होतं. ऑपरेशन चक्र बघा CBIद्वारे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी. त्याच्यानंतर ऑपरेशन मेधचक्र लैंगिक अत्याचार सामग्रीचा जो काय ऑनलाईन प्रसार आहे तो थांबवण्यासाठी ऑपरेशन मेधचक्र चालवण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन गिअरबॉक्स महसूल गुप्तचर संचलनाद्वारे हिरोईन तस्करी रोखण्यासाठी बघा हे चालवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर ध्वजांकित मोहीम हे जे काही नामिबियावरून भारतामध्ये चित्ते आणले त्यासाठी हे राबवण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताची पहिली मंगळ मोहीम याची सांगता कधी झाली होती? मंगळ मोहीम पहिली तर बघा 2 ऑक्टोबर 2022ला ही आपली मंगळ मोहीमची पहिली सांगता झाली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा करण्यात आली? तर बघा 31 ऑक्टोबर 2019ला याची निर्मिती करण्यात आली. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा. आणि बघा केंद्रशासित प्रदेश एकूण 8 आहेत बघा. दीव दमनमध्ये 26 जानेवारी 2020ला दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचं विलिनीकरण करण्यात आलं होतं. टिंबटिंब कंपनीला नुकतेच नवरत्न दर्जा देण्यात आला. कोणती कंपनी? तिला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे.
तर ऑप्शन क्रमांक 1 RVNL. लक्षात ठेवा, ही भारत सरकारची कंपनी बघा. रेल्वे मंत्रालयाची जे काही केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे विकास निगम लिमिटेडला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बघा. आलं लक्षात. याची स्थापना कधी झाली आहे? 24 जानेवारी 2003ला याची स्थापना झाली. रेल विकास निगम लिमिटेड 2003ला बघा हिला मिनीरत्न प्राप्त झाला होता आणि नवरत्न दर्जा बघा 1997 पासून हा देण्यात येतो. कधी 1997 पासून देण्यात येतो आणि ही 13वी कंपनी सुद्धा ठरलेली. टिंबटिंब हा देश मार्च 2023 मध्ये ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य झाला. तर कोणता देश आहे बघा तो? इजिप्त हा जो काही देश आहे मित्रांनो, हा 2023 मध्ये ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य झालेला आहे. तर बघा, न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना जुलै 2014ला झाली आणि हिचे कार्यरत केव्हा झाली? 2015मध्ये. मुख्यालय लक्षात ठेवायचं बघा, चीनमध्ये जे काही बारीक डोळ्याचे चायनीज आहेत त्यांच्या शहरामधील शांघायमध्ये तिचं काय बघा मुख्यालय बघा. याचे सदस्य राष्ट्र पहा: ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, उरुग्वे, इजिप्त हे काय बघायचे सदस्य देश आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, इंडिया जस्टिस रिपोर्टनुसार राज्य पोलीस दलाने न्याय वितरणासाठी देशात पहिला क्रमांक पटकावलेला आहे. तर कोणतं राज्य आहे बघा ते? तर कर्नाटक. लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यामध्ये न्याय देण्याच्या बाबतीमध्ये बघा प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे बघा. दुसरा क्रमांक कोणता आहे? तर छत्तीसगड. तिसरा ओडिसा राज्याचा आहे बघा. 2022च्या अहवालामध्ये भारतामधील 25 राज्य मानवी हक्क आयोगाच्या क्षमतेचे स्वतंत्रपणे मूल्यांकन या ठिकाणी करण्यात आलं आणि 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 18 मोठ्या आणि मध्यम आकाराच्या राज्यामध्ये कर्नाटक हे राज्य आघाडीवर आहे बघा आणि लहान राज्यामध्ये सिक्कीम हे पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्र पोलीस दल बघा हे 13व्या स्थानावरती आहे. पुढचा प्रश्न बघा, जी काही QS ही जी काही कोणत्या क्षेत्रात काम करणारी संस्था आहे? कोणती QS? ही मित्रांनो शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे, शिक्षण. नेक्स्ट आहे बघा, जी काही QS आहे बघा या शिक्षण क्षेत्रामधील ब्रिटिश कंपनी QS ही विषयने हा जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर करते बघा. पुढचा प्रश्न आहे, न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्ष म्हणून कोणत्या देशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली? तर ब्राझील. ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील. पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा, ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्षा दिल्मा रोसेफ यांची मार्च 2023 मध्ये बघा न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली. हे दिल्मा रोसेफ यांनी बघा मार्क्स ट्रायझो यांची जागा घेतलेली बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, परिस्पर्श योजना कधी सुरू करण्यात आली? तर ही योजना बघा एप्रिल 2023 मध्ये सुरू करण्यात आली. कधी? एप्रिल 2023 मध्ये. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्सच्या एप्रिल 2023 मधील अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत? तर जगनमोहन रेड्डी. ऑप्शन क्रमांक 4 हे काय आहेत बघा सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी. यांची संपत्ती बघा 510 कोटी रुपये. लक्षात ठेवा, जगनमोहन रेड्डी यांची संपत्ती 510. गरीब मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे 15 लाख रुपयाचे आहेत त्यांच्याकडे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना तर मार्च 2023 मध्ये करण्यात आली. कधी? मार्च 2023 मध्ये. याची एक्स्ट्रा माहिती पाहिली तर बघा, केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये अंमलात आल्यानंतर तब्बल 10 वर्षांनी या कायद्यामधील तरतुदीप्रमाणे महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना 2023 मध्ये करण्यात आली. 2023च्या कायद्यानुसार प्रति व्यक्ती प्रति माह 5 किलो अन्नधान्य या कायद्याअंतर्गत या ठिकाणी पुरवलं जातं. या कायद्यामुळे बघा सवलतीच्या दरामध्ये अन्न मिळतं. तांदूळ 3 रुपये किलो, गहू 2 रुपये किलो आणि भरड धान्य 1 रुपये किलो. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, मणिपूरच्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात आला? तर अजय लांबा. लक्षात ठेवा, मणिपूरमध्ये जे काही हिंसा चालू आहे मित्रांनो त्यासाठी बघा अजय लांबा यांच्या अध्यक्षतेखाली बघा आयोग नेमण्यात आलेला आहे. आलं लक्षात. मणिपूरमध्ये बघा हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने चौकशी आयोगाची स्थापना केली. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती अजय लांबा या आयोगाचे प्रमुख असणार आहेत. आणि मित्रांनो या दंगलीचं मुख्य कारण थोडक्यात म्हणजे